लक्ष द्या. मेजर ऑइल स्पिल थ्रेडर्स हरा मॅंग्रोव्ह फॉरेस्ट इन पर्शियन गल्फ. याच्यामध्ये काय करायचं आहे, जे ऑइल स्पिलची बातमी याचा अर्थ तेल आहे ते तेल सांडणे, याच्यामुळे जे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहे पर्शियन गल्फ मधला त्याला काय कशा पद्धतीने हानी पोहोचत आहे बघितलं जात आहे. The forests are the UNESCO Biosphere Reserve and serve as an important nursery for a marine life. The UNESCO यानं बायोस्फिअर रिझर्व म्हणून याला घोषित केलेला आहे. कोणाला? मॅंग्रोव्ह फॉरेस्टला. आणि इट इज इम्पॉर्टंट नर्सरी फॉर अ मराईन लाईफ. समुद्री जीवन जे आहे त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्याचे आता आपल्याला ड्रॉबॅक बघायचे आहेत, फायदे बघायचे आहेत. ही सगळी वनस्पती एवढी महत्त्वाची का याचा नाही का आपण अभ्यास करणार आहोत. बघा, ऍक्च्युली ही वनस्पती म्हणजे फॉरेस्ट आहे कुठं, तर हे क्युशम आयलँड जे आहे, कुठं? क्युशम आयलँड, कुठं? इराणच्या जवळ. पर्शियन गल्फ आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ याच्या मधातला जो भाग आहे, दोन डाट दिसायला लागले इथं, कोण आहे? क्वेशन आयलँड. कोणता? क्वेशम आयलँड. तर याच्या मधात हे फॉरेस्ट आहे, मॅंग्रोव्ह फॉरेस्ट. ओके. पर्शियन गल्फच्या जवळ. ही बातमी एवढी महत्त्वाची का, तर मेजर ऑइल स्पिल ऑफ द कोस्ट ऑफ इराण थ्रेटन्स द हरा मॅंग्रोव्ह फॉरेस्ट नियर द क्वेशम आयलँड इन द पर्शियन गल्फ. तर हे ऑइल सांडल्यामुळे इथं काय, जहाज, तेलाचे जहाज, इराणमध्ये सगळ्यात जास्त तेल आहे, ते जहाज जात असताना तिथं ऑइल सांडल्यामुळं, स्प्लिट झाल्यामुळं काय समस्या निर्माण व्हायला लागल्या हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये. तर लोकेशन कोणतं दिलं त्याने? पर्शियन गल्फ स्पॅनिंग द स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, इराण. हे जे हॉर्मुझची स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे भाग आहे, तर इथं नाही काही गोष्ट घडत आहे. त्याच्यानंतर मुख्य एरिया कोणता? तर क्वेशम आयलँड आहे. त्याच्यानंतर डॉमिनंट स्पेसिस कोणती जाती तिथं वनस्पतीची आहे, त्याला म्हणतात ग्रे मॅनग्रोव्ह नावाची प्रजाती वनस्पतीची आहे. कोणती? ग्रे मॅनग्रोव्ह. ग्रे मॅनग्रोव्ह. आणि तिचं सायंटिफिक नाव आहे अविसेनिया. कोणतं? अविसेनिया मॅरिना. कोणतं? अविसेनिया मॅरिना. काय आहे? अविसेनिया मॅरिना. हे सायंटिफिक नाव आहे या वनस्पतीचं. कोणत्या? ग्रे मॅनग्रोव्ह. ठीक आहे. आता या वनस्पतीचं वैशिष्ट्य काय असं हे बघायचं आपल्याला. याला एवढं प्राधान्य का दिलं गेलं, तर युनेस्को बायोस्फियर रिझर्व म्हणून याला गृहीत धरलं गेलं. आणि याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला या बातमीला फोकस एवढं करण्याचं कारण काही इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिकल महत्त्व आहे त्याचं. एक, सॅलिटरी अडॉप्टेशनचा अर्थ स्पेशल फिल्ट्रेशन सिस्टीम इन द रूट हेल्प सर्व द हायली सलाइन कंडिशन. आता बघा, मीठ आहे, ठीक आहे, त्या झाडाच्या वनस्पतीला तुम्ही जर सलाइन, हायली सलाइन कंडिशन दिली, मीठ किंवा खारं पाणी म्हणतो आपण त्याला, ती जर अवस्था असेल तर झाड जनरली टिकत नाही. पण हे मॅंग्रोव्ह नावाचं कंडिशन, याची कंडिशन एवढी जबरदस्त आहे की स्पेशल फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. म्हणजे जगभरातल्या वनस्पतीच्या ज्या सिस्टीम पेक्षा वेगळी सिस्टीम आहे. काऊन? ते हे फिल्टर करून पाणी खारटपणा सोडते आणि त्याची मुळं काय करतात, चांगलं पाणी तेवढं घेतात. म्हणजे ज्या कंडिशन मध्ये सामान्य वनस्पती जगत नाही, अशा कंडिशन मध्ये मॅंग्रोव्ह ही वनस्पती जगते. लक्षात द्यायला लागेल का, तर मिठाचं प्रमाण म्हणजे खारेपणाचं प्रमाण जिथं आहे तिथे वनस्पती टिकत नाही, तिथेही स्वतःचं आयुष्य जगते. त्याच प्रोसेसला म्हणतात सॅलिनिटी अडॉप्टेशन. म्हणजे काय? खारटपणाचं अनुकूलता. की खारेपणा पण स्वीकारला नाही. झाड म्हणतं की ठीक आहे, तुम्ही ज्या पद्धतीत जगत ना तिथे मी जगून दाखवतो. तर हे एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे या मॅंग्रोव्हची. त्याच्यानंतर हे झाडं करतात काय? कोस्टल प्रोटेक्शन. जे किनारा आहे, ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही झाडं जर समजा आहे, इथं हे झाड आहे, ठीक आहे, या पाण्याच्या मधात इथं किनाऱ्यावर आहे. कोस्टल म्हणजे किनारा आणि प्रोटेक्शन म्हणजे किनाऱ्याचं संरक्षण. तर किनाऱ्याचं संरक्षण कसं होत असेल बरं? कल्पना करा, हे इथून असा भाग आहे आणि इथं ती झाडं आहे,
तर ही मुळं काय करतात झाडाची पकडून धरतात जमिनीच्या मातीला त्याचं काय होत ना इरोजन म्हणजे सगळी माती घसरून तिथून जातात नष्ट होते ते मुळं पकडून धरतात मातीला आपण धुळ्यावर गवत लावतो त्या गवतामुळं माती पकडून राहते तसं हे वनस्पती त्या नद्याच्या किंवा त्या दलदलीत भागाच्या काठाला मातीला पकडून ठेवते इरोजन होऊ देत नाही आणि दुसरं स्ट्रोम सर्जेस जर लाटाची लहर अशी लाट आली समजा स्ट्रोम म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो अशी लाट आली तरी इथं ती मुळं असल्यामुळे जमिनीचं प्रोटेक्शन लक्षात द्यायला दोन गोष्टीसाठी हे झाड महत्वाचं फॉरेस्ट महत्वाचं तिसरं कार्बन सिंक आता कार्बन सिंक म्हणजे काय व्हायला लागलं की आपल्यासाठी कार्बन डायऑक्साईड सगळ्यात घातक आहे कार्बन काय आपल्यासाठी घातक आहे ठीक आहे पण समजा एक झाड आहे या झाडाच्या आतमधून हे काय करायला लागले व्हॉल्युमिनियस कार्बन सिंक सिग्निफिकंटली मोर कार्बन दॅन द टेरेस्ट्रियल फॉरेस्ट आता टेरेस्ट्रियल फॉरेस्ट म्हणजे काय तर जमिनीवर असणारं जमीन ठीक आहे आणि हे कुठं आहे तर जे पाण्यातलं झाडं आहेत ते काय करायला लागले जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणार म्हणजे आपल्यासाठी जी गोष्ट विषारी आहे कार्बन ते पानामध्ये मुळामध्ये त्याच्या बुंद्यामध्ये म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये नाही का ते वृक्ष काय करायला लागले आपल्यासाठी विषारी घटक आहे ते स्वतःच्या शरीरात ठेवायला लागले म्हणजे आपल्याला धोका व्हायला का कार्बन सिंक नावाची प्रोसेस आपल्याला वाचवायची कारण ते काय करायला लागलं जे घातक गोष्ट तुमच्यासाठी आहे ती मी माझ्या बॉडीत ठेवून देतो त्याला म्हणतात कार्बन सिंक कार्बन घेऊन टाकायला लागला आतमध्येच ठीक आहे त्याच्यानंतर मराईन नर्सरी शेल्टर फॉर श्रिम्प क्रॅब अँड न्यूमरस फिश स्पेसीज सस्टेनिंग रिजनल फिशरीज तर इथं काय होते शेल्टर म्हणजे निवारा खेकडे आहे मासे आहे कोळंबी आहे हे जे पाण्यात राहणाऱ्या म्हणजे जे प्राणी आहेत पाण्यात राहणारे त्या सगळ्यासाठी निवारा तिथं त्या मुळापासून ते स्वतः राहू शकतात ते बाई स्वतःच कारण इथून पाणी आलं काही आलं तर हे प्रोटेक्शन करतात इथं स्वतःचा निवारा म्हणजे तिथं राहत असतात नंतर महत्व काय आहे बर्ड हॅबिट जे पक्षी राहतात नाही तर मेजॉरिटी ऑफ पक्ष्याचा अख्खा कळप ऑफ द बर्ड्स ग्रेट स्टोन्स अँड कर्ल अँड व्हेरियस हिरोज तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे जे पक्षी आहेत मायग्रेशन होऊन आले मायग्रेशन म्हणजे स्थलांतर दुसऱ्या ठिकाणावरून या ठिकाणी ते स्वतः राहत असतात ते बाई इथे झाड असेल इथं ते पक्षी नाही का इनहेबिटंट म्हणजे रहिवासी म्हणून राहतात आपण जसं आपल्या गावात राहतो तसे हे काय करतात इथं राहतात आणि महत्वाचं आहे टुरिझम म्हणजे काय आपण जसं दुसऱ्या देशामध्ये जातो कशासाठी तिथलं सुंदर वातावरण बघायला टुरिस्ट प्रवासी तर आता असे टुरिझम साठी हे ठिकाण खूप सुंदर असतात तर बॅकबोन ऑफ फ्युशन सस्टेनेबल टुरिझम अट्रॅक्टिंग विजिटर टू लॅबेरेथीन वॉटरवेज इथं काय आहे हे फ्युशनचा जो एरिया आहे तिथे जास्तीत जास्त लोक काय करू शकतात भेट देऊ शकतात त्याच्यामुळे सरकारनं प्राणी वाचवा म्हणून काय बंदी नाही त्यानं काय केलेलं आहे की बाबा इथं नाही का माणसं पण राहतील आणि प्रोटेक्शन पण म्हणून नाही का युनेस्कोनं त्याला नाही का काय केलेलं आहे संरक्षण दिलेलं युनेस्को त्याच्यानंतर व्हॉट इज द मॅग्रो इकोसिस्टीम मॅग्रोची इकोसिस्टीम काय असते कोस्टल वेटलँड्स ग्रोइंग इन इंटर टायडल अँड सलाइन एन्व्हायरमेंट आता ही जे वनस्पती आहे थोडंसं निरीक्षण करायला वनस्पतीला काय म्हणतात व्हॉट इज द मॅग्रो इकोसिस्टीम याची मुख्य इकोसिस्टीम आहे काय तर कोस्टल वेटलँड्स ग्रोइंग जे किनारा आहे कोस्ट त्याच्या कडेवर हे डेव्हलप काठा दलदलीत प्रदेशात चिखलाच्या प्रदेशात ग्रोइंग इंटरटायडलचा अर्थ राहिला जसे आपल्या याच्यात लाटा येतात आहोती भरती होती माहिती हो आहोती आणि भरती तर ज्या ठिकाणी आहोती आणि भरतीचा एरिया असतो इथं की किनारी कडा मधात नाही त्या कोणत्याही भागाच्या कडेवर काठावर किनाऱ्यावर अशा ठिकाणी खारट पाणी वातावरण अशा ठिकाणी ही वनस्पती जगते देन ऍक्ट ॲज अ नॅचरल सीड्स बिटवीन द लँड अँड सी आणि नॅचरल सीड म्हणजे काय जशी तलवार
आणि काय राहते त्याला नाही का हे करण्यासाठी, ज्याच्यावर आपण तलवार मारतो त्याला काय म्हणतात, काय म्हणतो आपण त्याला, कवच. अशा पद्धतीचे जे राहते ज्याच्यावर आपण तलवार नाही का अशा पद्धतीने जे राहते, ढाल, शिल्ड म्हणजे ढाल, शिल्ड म्हणजे ढाल. तर हे ढाल म्हणून काम करायला कशात, तर इकडून सगळी जमीन आहे, इकडे सगळं पाणी आहे, आणि हा जो एरिया आहे हा एक प्रकारचं काय करायला लागलं, कशाचं काम करायला लागलं, ढालीचं. इकडून पाण्याचा दाखवून देतो प्रोटेक्शन, पाण्याच्या जेवढ्या नाही का आवडती भरतीच्या नादात जमिनीवर पाणी जे येते त्याच्यामुळं इरोजन होते, तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम करायला लागलं. तर मॅंग्रोव्ह इकोसिस्टम म्हणजे हे वनस्पती करायला, जमिनीचे नुकसान होऊ देत नाही. दुसरं, प्रोव्हाइड क्रिटिकल इकोसिस्टम सर्व्हिस अँड सपोर्ट द हाय बायोडायव्हर्सिटी. आणि याच्यामुळे काय होते, एक क्रिटिकल इकोसिस्टम सर्व्हिस, एक अशा पद्धतीचे एक वेगवेगळ्या पद्धतीचे नाही का इकोसिस्टम म्हणजे क्रिटिकल एक गुंतागुंतीची इकोसिस्टम प्रोव्हाइड केली त्यानं, जिथं वनस्पती जगत नाहीत खऱ्या पाण्यात तिथे ह्या वनस्पती जगायला, म्हणजे नॉर्मल इकोसिस्टम पेक्षा भारी काम नाही. खऱ्या पाण्यात वनस्पती जगणं पण तिथे हे जगायला लागल्या आणि फिशला यायला त्याला प्रोटेक्शन भेटायला लागलं, इरोजन जमिनीचं वहिनं झालं, म्हणजे बायोडायव्हर्सिटी विविधता आहे. दुसरी गोष्ट, थ्रेटन्स मॅंग्रोव्ह आईस लाईफ अँड मराईन पोल्युशन. याच्यामुळे समुद्रात प्रदूषण व्हायला लागलं. कशामुळं, आईस स्पिल्स. आईस स्पिलचा अर्थ लागला तेल सांडल्यानं समुद्रात सगळं प्रदूषण व्हायला लागलं. दुसरं, कोस्टल डेव्हलपमेंट अँड हॅबिट लॉस. याच्यामुळं तेल सांडल्यानं नुकसान काय व्हायला लागलं, तर समुद्र किनाऱ्याचा विकास होईना झाला, तिथल्या ज्या सवयी आहेत त्याचे नुकसान व्हायला लागले, किंवा राहणारे हॅबिटॅटचा अर्थ होता तिथे जे राहणारे प्राणी आहेत त्याचे नुकसान व्हायला लागले. क्लायमेट चेंज अँड सी लेवल राईज. याच्यामुळं वातावरण बदलायला लागलं, त्याच्यामुळे नाही का समुद्राचं लेवल पण बदलायला लागली, आणि ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. याच्यामुळं काय होते, जर हे नसेल समजा तर याच्यामुळे नाही का तिथले जे संसाधन असतात त्याचे नुकसान त्या वातावरणात. त्याच्यामुळं महत्वाची गोष्ट काय आहे तर मॅंग्रोव्ह, लिव्ह कार्बन, बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन. त्याच्यानंतर जिओग्राफिकल याला पर्शियन गल्फ मध्ये येते, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये येते, कोस्टल इकोसिस्टम. क्लायमेट चेंज मध्ये काय महत्वाचं आहे तर कार्बन सिक्वेस्ट्रेशन, त्याच्यामध्ये नॅचरल बेस्ड सोल्युशन आहे. इकोसिस्टम मध्ये काय करता येते, विस्री करता येते, इको टुरिझम करता येते आणि लाईव्हलीहूड करता येते. त्यानंतर आपण याला स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रेट हॉर्मुझच्या बाबतीत महत्वाचा आहे, आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे ऑइल स्पिल प्रिव्हेन्शन अँड रिस्पॉन्स. आपण अशा पद्धतीचं मुद्दे घेऊ शकतो की जिथं नुकसान होत असेल तर डिझास्टर मॅनेजमेंट असलं पाहिजे, की आता अचानक तेल जर सांगलं आपल्याकडे उपयोग म्हणून रिस्पॉन्स म्हणून काहीतरी सुविधा करता आल्या पाहिजे. या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचं, या वनस्पतीचं नाव ग्रे मॅंग्रोव्ह जे आहे त्याला म्हणतात अविसेनिया मराई. अविसेनिया मराई, अविसेनिया मराई. ओके.